नमस्कार मित्रांनो, एजे करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। तर मित्रांनो, वयवारी हे प्रकरण आपले चालू झाले आहे, त्यातला आता शेवटचा टप्पा आपल्याकडे आहे। तर ह्या प्रकरणामध्ये थोडीशी काठिण्य पातळी मी वाढवलेली आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त पर्यायावरून कसे गणित सुटेल याचा आपण पाहणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, गणित आहे पहिलं। 10 वर्षापूर्वी आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 7:1 होते। 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल, तर आईचे वय किती? प्रश्न पुन्हा एकदा बघा। 10 वर्षापूर्वी आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर 7:1 होते। 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल, तर आजचे वय किती? पर्याय बघा। पहिला पर्याय 24, दुसरा 38, तिसरा 36, चौथा 28। तर मित्रांनो, आपल्याला कोणाचं वय विचारलंय? आईचं वय विचारलेलं आहे। तर सगळ्यांना माहिती आहे आईचं वय हे कधी पण जास्तच असणार आणि मुलीचं वय हे लहान असणार। तर पर्याय असे शोधून काढा की जे जास्त वयाचे आहेत। बघा, पहिला पर्याय 24 आहे, दुसरा 38 आहे, तिसरा 36 आहे, चौथा 28 आहे। तर आपल्याकडे 38 आणि 36 हे दोन पर्याय जास्त मॅच होण्याची दाट शक्यता आहे, बरोबर। तर आता हे जर दोन पर्याय घेऊन आपल्याला गणित सोडवायचे, याच्यापैकी ज्याचा ताळा बसेल ते आपलं पर्यायी उत्तर बरोबर असेल। चला तर मग उत्तराला सुरुवात करूया। बघा, 10 वर्षापूर्वी किती सांगितले हो? 10 वर्षापूर्वी म्हणजे भूतकाळात आपल्याला जायचंय, बरोबर। 10 वर्षापूर्वी गुणोत्तर प्रमाण किती सांगितले आपल्याला? 7:1 म्हणजे 7 पट कोण आहे? आई आहे आणि मुलगी फक्त 1च पट आहे, बरोबर। आणि 10 वर्षानंतर किती सांगितलंय बघा? 10 वर्षानंतर म्हणजेच भविष्यात किती होणार आहे बघा? गुणोत्तर प्रमाण 2:1। आई ही दुप्पट असणार आहे आणि मुलगी ही 1 पट असणार आहे, बरोबर। हे सध्या भूतकाळ आहे आणि हे भविष्य काळ आहे। तर आपल्याला वय कधीच विचारलंय? चालूचं वय म्हणजे सध्या वर्तमान मधलं वय किती आहे ते विचारलेलं आहे। तर आता आपण पर्यायावरून उत्तराला सुरुवात करूया। बघा, पहिला पर्याय आता आपण कुठला घेणार आहे? 38 तरी घेणार आणि 36 तरी घेणार। जर 38 वर जर उत्तर नाही निघालं तर 36 वर घेणार, ठीक आहे। तर आता पहिला पर्याय आपण धरूया 38। समजा चालूचं वय आपलं आता आईचं निघालेलं आहे 38 वर्ष। आपण पर्यायावरून उत्तर सोडवतोय म्हणून डायरेक्ट उत्तर घेतलं 38 वर्ष, ठीक आहे। आता बघा, ताळा करून बघूया। 10 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या 7:1 होते। बघा, 7:1 आहे का? बरोबर। मग 10 वर्षापूर्वी सध्या आपण किती धरलंय? सध्या चालू धरले 38। मग 10 वर्षापूर्वी आईचं वय किती असणार आहे? 38 मधून 10 वजा होतील वर्ष, बरोबर। व आईचं वय किती निघालं? 28 वर्ष। हे कितीचं निघालं? 10 वर्षापूर्वीचं वय निघालं, बरोबर का? आता बघा, ह्यांचं गुणोत्तर प्रमाण बघा कसं दिलंय? 7:1, बरोबर। म्हणजेच कुठल्या तरी संख्येनं ही गुणल्याच्या भागल्याच्या नंतरनी तुम्हाला 7 हे उत्तर निघाल आणि 1 उत्तर निघेल, बरोबर। तर किती 7 28 होतात का हो? बघा, 4च्या पाड्यात आहेत 28, 4 7 28। प्रमाण बघा काय आहे? 10 वर्षापूर्वी 7:1, बरोबर। 4 ने जर ह्याला जर गुणलं आणि ह्याला पण जर गुणलं तर किती होतं बघा? 7 चौक 28 आणि 4 एके 4, बरोबर। हे कधी निघालं? 10 वर्षापूर्वी। आता सध्याचं वय किती आहे? 38। अजून काय सांगितलंय? 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल, म्हणजे आईचं वय दुप्पट असेल आणि मुलीचं वय 1 पट असेल। तर आता करा, आता सध्याचं वय किती आहे? 38। 10 वर्षानंतर किती होणार आहे? 10 वर्ष ह्याच्यात वाढवले। बघा, आपल्याला आता सध्या मुलीचं वय पण काढून घ्यायचंय, बरोबर। 10 वर्षापूर्वी आईचं वय किती निघालं आपलं? 28। आता सध्या 38 आहे, बरोबर। मग आता ह्याच्यात पण 10 वर्षापूर्वी 4 वर्ष निघाले, बरोबर। मग आता सध्या किती झाले?
14 झाले. बरोबर. अजून 10 वर्षांनी किती होणार आहे मग मुलीचं वय? बघा 24 वर्ष हे 10 वर्षांनी झालं. म्हणजे आता सध्या मुलीचं वय किती निघालेलं आहे आपलं? 14. म्हणजे आईचं 38 आपण धरलं आणि मुलीचं 14. ठीक आहे. आता बघा बेरीज करून बघा किती होतंय? 48 आणि हिचं होतंय 24. मुलगी बघा 24 वर्ष निघाली आणि आईचं वय 48 निघालं. म्हणजे 24 एके 24, 24 दोन्ही गुणोत्तर प्रमाण काढून घ्या. 24 एके 24, 24 दोन्ही 48. म्हणजे हे 10 वर्षानंतरचं वय आईचं 48 होतंय आणि मुलीचं होतंय 24 वर्ष. बरोबर. तर बघा ताळा जुळतोय का आपला? बघा 10 वर्षानंतर किती प्रमाण सांगितलंय? 2:1. ताळा जुळलेला आहे. बरोबर. बघा मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित कळलंय का? काय केलं आपण? या अगोदर 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर प्रमाण काढून घेतलेलं आहे 7:1. 10 वर्षानंतरचं गुणोत्तर प्रमाण आपण इथं मांडून घेतलेलं आहे 2:1. आता आपण पर्यायावरून सुरुवात करतो म्हणून आपण काय केलं की 38 वर्ष हा पर्याय घेतला. आईचं वय जास्त आहे. बरोबर. जास्त असल्यामुळं आपण 2 पर्याय निवडले, एक तर 38 आणि 36. पहिलाच पर्याय आपण ताळा करण्यासाठी घेतला. तर पहिला पर्याय आपण 38 घेतला. हे सध्या चालूचं वय धरलं. आपल्याला गुणोत्तर प्रमाण मॅच करायचं, ताळा करायचं म्हणून आपण काय केलं? 10 वर्ष आईच्या वयातनं कमी केले, 28 वर्ष गावले. आता ते गुणोत्तर प्रमाण त्याच्यासोबत आपण गुणाकार केला तर बघा 4च्या पाड्यात 28 आहेत म्हणून 4 7 28 म्हणून 4ने ह्या दोन्ही गुणोत्तर प्रमाणाला गुणलं. तर आईचं वय आपल्याला 28 वर्ष गावलं आणि मुलीचं वय 4 वर्ष गावलं. पण हे कधीचं गावलं? 10 वर्षापूर्वीचं गावलं. मग आता काय केलं? 10 वर्ष दोघांमध्ये ऍड केले. तर 10 वर्ष ऍड केले तर आईचं वय 38 झालं आणि पोरीचं वय 4चं 14 झाले. बरोबर. इकडं आपण मुलीचं वय हे आपण ऍड केलेलं आहे. बरोबर का? बघा 4 वर्ष हे पूर्वी होतं, सध्या 10 वर्ष ऍड केलं म्हणून हे चालूचं वय निघालं. बरोबर. हे चालूचं वय निघालं आणि हे भविष्यातलं म्हणजे 10 वर्षानंतरचं वय निघालं 24 वर्ष. बघा आईचं पण आता आपण इथं बघा कसं केलं, सध्याचं हे दोघांचं चालू. बरोबर. आणि हे भविष्य. खालचं जे आपण 10 वर्ष जे वाढवल्यात ते भविष्याचं आहे म्हणून 38 मध्ये 10 झाले 48, 14 मध्ये 10 झाले 24. बघा गुणोत्तर प्रमाण 2:1 म्हणजे आईचं झालं दुप्पट आणि पोरीचं निघालं 1 पट. बरोबर. आपला सगळा काही ताळा जुळलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक बघा आता आपल्याला किती सांगितले? 38. तर पर्याय क्रमांक हा 2 नंबरचा अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही पर्यायावरून जेवढ्या सोप्यात सोपं आणि जेवढं लवकर होईल अशा प्रकारे तुम्ही गणित सोडवू शकता. बघा मित्रांनो 2 नंबरचे गणित आहे. तर प्रश्न बघा. 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल. तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती? आता ह्याच्यात भूतकाळातलं पण गुणोत्तर प्रमाण दिलंय आणि भविष्य काळातलं पण दिलंय आणि चालूचं म्हणजेच वर्तमान काळातलं आपल्याला गुणोत्तर प्रमाण काढायचंय. आणि गुणोत्तर प्रमाण काढण्यासाठी आपल्याला अगोदर दोघांची वय काढावे लागतील. त्याच्यानंतरच आपण गुणोत्तर प्रमाण म्हणजे ह्या पर्यायावर आपण उत्तर शोधू शकतो. बघा पहिला पर्याय किती आहे? 7:3. दुसरा पर्याय 1:3. तिसरा पर्याय 3:1. चौथा पर्याय 3:7. बघा पर्याय पण जवळजवळ मिळते जुळते आहे. तिथे बघा पहिला दिला 7:3, चौथा दिला 3:7. एक तर 7:3 तर असेल ना तर 3:7 तरी असेल. आणि दुसरा बघा 1:3 आणि 3:1 म्हणजे हा पण पर्याय मॅच आहे. एक तर पुढचा मागे किंवा मागचा पुढे होऊ शकतो. बरोबर आहे का? तर आता बघा वडील हे मोठेच असतात आणि मुलगा हा लहान असतो. बरोबर आहे का? तर गुणोत्तर प्रमाण पहिल्यांदा मांडून घ्या. काय करणार आहे? 10 वर्षापूर्वी मुलगा आणि वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. आता बघा मी इकडे मांडून घेतो. इथे मुलगा इथे वडील करूयात आपण. किती होतं 10 वर्षापूर्वी? 1:5 म्हणजे मुलगा 1 पट आहे आणि वडील 5 पट आहे. कधीच आहे हो? 10 वर्षापूर्वी म्हणजे हे भूतकाळातलं आहे. बरोबर आहे का? 10 वर्षापूर्वी एवढं होतं. मी इथे एक आकडा लिहून घेतो. मी 10 वर्षापूर्वी एवढं होतं आणि 5 वर्षानंतर किती होणार आहे बघा. दुसरा आकडा करतो. 5 वर्षानंतर किती होणार आहे? मुलगा हा 1 पट राहणार आहे आणि वडील किती होणार आहेत? तर दुप्पट होणार आहेत. बरोबर. पण कधी होणार आहेत हे? 5 वर्षानंतर म्हणजेच भविष्यात होणार आहेत.
तर आपल्याला सध्याचं चालूचं यांचं वय काढल्याशिवाय गुणोत्तर प्रमाण निघणार नाही. बरोबर. आता तुम्ही वय कसं काढू शकाल बघा. संख्या यांनी 10 आणि 5च्या पटीत दिले. बरोबर. 10 वर्षापूर्वी आणि 5 वर्षापूर्वी सांगितलेले. बघा याच्यावर बघा, याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. 10 वर्षापूर्वी आणि 5 वर्षापूर्वी सांगितलं म्हणजे 5च्या पटीतल्या संख्या असणार आहेत की ती 5च्या पटीतल्या संख्येनेच गुणल्याच्या नंतर तुम्हाला त्यांचं वय सापडणार आहे. तर आता काय करणार आहे, 5 आणि 10ला भाग कितीने जातो बघा. 10 वर्षापूर्वीच इथं विचारलंय, इथं वर्ष विचारलंय आणि 5 वर्षानंतरच वर्ष विचारले. म्हणून 5 आणि 10ला भाग जाणारी संख्या कोणती आहे तर 5च आहे. म्हणून 5च्या पटीतल्या संख्येनेच आता आपण गुणोत्तर प्रमाणाला गुणणार आहोत. बघा 5नीच आता आपण काय करायचं, ह्या दोघांना गुणूया. बघा आता 5नी जर ह्या मुलाच्या ह्याला जर गुणलं तर किती येणार, आणि इथं गुणिले 5, इथे पण गुणिले 5. बघा 5 एके 5 आणि 5 5 25. बरोबर. आता आपण धरून चालूया. बघा 10 वर्षापूर्वी मुलाचं वय 5 वर्ष होतं आणि वडिलांचं वय 25 वर्ष निघालं. बरोबर. हे कधीच निघालं 10 वर्षापूर्वी. बरोबर. आता मी इकडे सेपरेट घेतो. बघा मुलाचं वय 5 वर्ष आणि इथं वडील किती निघालं 25 वर्ष आपल्याला. बरोबर. हे कधीच निघालं 10 वर्षापूर्वीचं म्हणजे भूतकाळातलं निघालं. बरोबर आहे का मित्रांनो. हे भूतकाळातलं निघालं, नीट समजून घ्या. बघा हे भूतकाळातलं आपल्याला वय निघालेलं आहे 5 वर्ष आणि 25 वर्ष. पण सध्याचं आपल्याला चालूचं वय काढावं लागेल ना. बरोबर आहे का. मग चालूचं वय काय, आता हे 10 वर्षापूर्वी गेले म्हणजे 10 वर्ष आता ऍड करावे लागतील, तेव्हा सध्याचं चालू वर्ष निघालं. बरोबर. 10 वर्ष ह्याच्यात ऍड झाले, 10 वर्ष ह्यांच्यात ऍड झाले. मुलाचं वय 15 वर्ष झालं आणि वडिलांचं वय 35 वर्ष झालं. हे झालं चालूचं वय. बरोबर. सध्या मुलगा 15 वर्षात झाला आणि वडील 35 वर्षात झाले. आता बघा आणि नंतर काय सांगितले, 5 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर 1:2 होईल. आता ह्याच्यात 5 वर्षानंतरचं विचारलंय. बरोबर. म्हणून 5 वर्ष मुलाला ऍड होतील आणि 5 वर्ष वडिलांना ऍड होतील. बघा 20 40 म्हणजे 20 एके 20, 20 दुनी 40. बघा गुणोत्तर प्रमाण जुळलंय का, हो का गुणोत्तर प्रमाण आपलं सेम मॅच झालंय का. बघा सेम मॅच झालं का. बघा झालं का नाही मॅच. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण ज्या 5च्या पटीतली जी संख्या घेतली त्याने आपलं गुणोत्तर प्रमाण पण जुळलेलं आहे, ताळा सुद्धा जुळलेला आहे. मग आता सध्या आपल्याला वय किती निघालं चालूचं. बघा चालूचं वय मुलाचं वय 15 वर्ष निघालं आणि वडिलांचं वय 35 वर्ष निघालं. आता आपल्याला काढायचं गुणोत्तर प्रमाण. बघा मुलगा आहे 15, वडील आहेत 35. तर आता 15 आणि 35 कोणत्या पाड्यात संख्या आपल्याला गावतात. बघा 5च्या पाड्यामध्ये संख्या दोन्ही आहेत. तर लावा भाग 5नी, ज्याला 5 त्रिक 15 आणि 5 7 35. बरोबर. आता तुम्हाला जर साधा जर भागाकार करायचा म्हटलं तर बघून घ्या तुम्ही काय करणार. इथे 15 आहेत तर बघा 5ने भाग लावून बघा 5 1 5, 5 त्रिक 15 0. इथे घेतले 35. बघा 5 1 5, 5 7 35. बरोबर. म्हणजे मुलाचं वय 3 आणि वडिलांचं वय 7 म्हणून 3 7 हे प्रमाण आपल्याला निघालेलं आहे. मुलाचे गुणोत्तर प्रमाण कमी येणार आणि वडिलांचं गुणोत्तर प्रमाण जास्त येणार. बरोबर. अगोदर मुलगा विचारला, नंतर वडील विचारले. म्हणून पर्यायामध्ये पण बघा पुढं ज्यावेळेस 3 पाहिजे तर मागे 7 पाहिजेत. बघा पर्याय क्रमांक किती आहे, इथे आहे. पण इथे काय आहे की इथं 7 पुढे 3 मागे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. बघा म्हणजे शेवटचा पर्याय अगदी आपला परफेक्ट असा बसलेला आहे. ताळा पण जुळलेला आहे, चालूचं वय निघालेलं आहे, त्याच्यावरच आपण गुणोत्तर प्रमाण काढलेलं आहे. अशा प्रकारे सोडवा. बघा मित्रांनो 3रा नंबरचे गणित. 2 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होते. तर मोठ्या भावाचे आजचे वय किती. प्रश्न पुन्हा एकदा बघा. 2 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होते. तर मोठ्या भावाचे आजचे वय किती. पर्याय बघा. पहिला पर्याय 14, दुसरा 12, तिसरा 8, चौथा 16. मित्रांनो मगाशी जसं गणित सोडवलं तसंच आता पण हे गणित सोडवायचं आहे. बघा चालूचं पहिल्यांदा गुणोत्तर प्रमाण काढून घ्या.
बघा चालूचं किती आहे गुणोत्तर प्रमाण, किती आहे 2:3. हे काय आहे गुणोत्तर प्रमाण आहे बरोबर. 4 वर्षापूर्वी विचारले बरोबर. किती गुणोत्तर प्रमाण होतं 1:2 होतं बरोबर. गुणोत्तर प्रमाण बरोबर का 1:2 होतं. तर मोठ्या भावाचं आजचं वय काढायचंय बरोबर. वय काढल्याशिवाय आपलं गुणोत्तर प्रमाण जे आपल्याला आता समोर जे दिसत आहेत, पण सध्या आपल्याला गुणोत्तर प्रमाण जे दिलंय त्याला कुठल्या तरी संख्येने गुणावं लागेल, त्यावेळेस वय निघणार. मग आता आपण कुठल्या संख्येने गुणू शकतो, तर बघा आपल्याला प्रश्न काय विचारलाय की 4 वर्षापूर्वी म्हणजे 4च्या पटीतल्या आपल्याला संख्या पाहिजेत बरोबर. मागाच्या आपल्याला 5च्या पटीतल्या संख्या होत्या, तर तसंच प्रमाणे आता काय करणार आपण 4च्या पटीतल्या संख्या घेणार, त्यांनी गुणल्याच्या नंतरनेच आपल्याला भावाचं वय निघणार आहे बरोबर. तर बघा 4च्या पटीतल्या म्हणून काय करणार आपण 4नेच आता गुणायचं आहे. चालूचं बघा गुणोत्तर प्रमाण किती आहे 2:3 बरोबर. हा लहान भाव हा मोठा भाव बरोबर. तर आता काय करायचं 4नेच त्या दोघांना गुणायचंय बरोबर. बघा 4 2 8 4 त्रिक 12 वर्ष बरोबर. म्हणजेच मोठ्या भावाचं वय किती निघालेलं आहे 12 वर्ष. पर्याय क्रमांक 2 आहे. परंतु बघा आता आपल्याला हे उत्तर निघालेलं आहे, पण हे उत्तर बरोबर आहे का नाही ते तुम्ही कसं तपासू शकता. आता काय सांगितलं त्यांनी, आता सध्या हे लहान भावाचं वय निघालं आणि मोठ्या भावाचं हे चालूचं वय आपलं निघालेलं बरोबर आहे. 4 वर्षापूर्वी विचारलं म्हणून 4च्या पटीने आपण संख्या घेतलेल्या आहेत. 4च्या पटीनेच म्हणजे 4ने त्या गुणोत्तर प्रमाणाला गुणलं आणि आपल्याला चालूचं वय सापडलेलं आहे. आता काय करू शकता, आता तुम्ही ताळा करून घ्या. बघा काय करणार 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 1:2. 4 वर्षापूर्वी म्हणजेच काय झालं भूतकाळात तुम्हाला जायचे 4 वर्षापूर्वी. मग काय करणार लहान भावाच्यातनं 4 वर्ष वजा करणार, तसेच मोठ्या भावाच्यातनं पण 4 वर्ष वय वजा करणार. करा आता वजा, याची 4 राहिले आणि यांचे 8 राहिले बरोबर. आता यांचं हे झालं वय. आता गुणोत्तर प्रमाण काढून घ्या. काय होतं 4 1 4 4 2 8 म्हणजे लहान भावाचं 1 पट निघालं आणि मोठ्या भावाचं दुप्पट वय निघालं. हे काय निघालं गुणोत्तर प्रमाण निघालं. बघा ताळा जुळलाय का. 4 वर्षापूर्वी 1:2 होतं, 4 वर्षापूर्वी 1:2 होतं बरोबर झालं का नाही. म्हणजे ताळा आपला बरोबर जुळलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण जे उत्तर जे काढले मोठ्या भावाचं वय हे 12 वर्ष अगदी बरोबर आहे. बघा मित्रांनो 4थ्या नंबरचं गणित आहे. 6 वर्षापूर्वी सुनील व त्यांच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते, तर सुनीलचे आजचे वय 12 वर्ष असल्यास 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती. प्रश्न पुन्हा एकदा बघा. 6 वर्षापूर्वी सुनील व त्यांच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते, तर सुनीलचे आजचे वय 12 वर्ष असल्यास 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती. पर्याय बघा. पहिला पर्याय 3:7, दुसरा 1:2, तिसरा 2:7 आणि चौथा 3:5. मित्रांनो अशा प्रकारचं गणित आल्यावर काय करायचं बघा. उत्तराला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा 6 वर्षापूर्वीचं जे गुणोत्तर प्रमाण आहे ते मांडून घ्या. किती बघा इथं मांडून घेऊयात आपण 6 वर्षापूर्वी बरोबर आहे का. 6 वर्षापूर्वीचं किती गुणोत्तर प्रमाण आहे 1:5 बरोबर. म्हणजे इथे आहे सुनील आणि इथे आहेत सुनीलचे वडील बरोबर. हे झालं 6 वर्षापूर्वीचं. आणि चालूचं सध्याचं वय किती आहे सुनीलचं, किती आहे सुनील मी लिहितो इथे बघा. सुनीलचं सध्याचं वय किती आहे 12 वर्ष बरोबर. हे कसलं आहे चालूचं वय बरोबर का. आणि काय विचारलंय की 6 वर्षानंतरचं गुणोत्तर प्रमाण किती हे आपल्याला काढायचंय. बघा आता सोडवायचं कसं बघा. गणित सोपंच आहे, खूप अवघड नाहीये. बघा सध्या सुनीलचं वय किती आहे 12 वर्ष. आता आपल्याला काय करायचंय 6 वर्षापूर्वीचं वय काढायचंय ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला ह्या गुणोत्तर प्रमाणावर आपल्याला वय मिळून जाईल. बघा सध्या चालूचं सुनीलचं 12 वर्ष आहे. आता काय करणार 6 वर्षापूर्वीचं सुनीलचं वय किती होईल हो. याच्यातून 6 वर्ष मायनस झाले म्हणजे 6 वर्षापूर्वी सुनीलचं वय किती होतं तर 6 वर्ष निघालं बरोबर आहे का. 6 वर्षापूर्वीचं वय किती निघालं
सुनीलचं 6 वर्ष वय निघालं. बरोबर. 6 वर्षापूर्वीचं गुणोत्तर प्रमाण किती आहे? 1:5. बरोबर. आता आपल्याला सुनीलचं तर वय गावलं किती? 6 वर्ष. मग 6 ने 5 ला पण गुणा, म्हणजे 6 1 6. ही झाली 1 पट, ही झाली 5 पट. बरोबर आहे का गुणोत्तर प्रमाणाची? ही झाली 1 पट, ही झाली 5 पट. 1 पट म्हणजे किती? 6 आहे. तर 5 पट म्हणजे किती होणार? 6 ची 5 पट, 6 पंचे 30. म्हणून वडिलांचं वय किती निघालं इथे? 30 वर्ष. बरोबर. हे वडिलांचं वय. बघा आता परत इथं मांडून घेतो. इथे सुनीलचं वय, हे निघालं वडिलांचं वय. बरोबर. हे निघाले वय. पण हे वय कधीचं निघाले? 6 वर्षापूर्वीचं निघालं. बरोबर आहे का? हे वय निघालं 6 वर्षाच्या पूर्वीचं. आता सध्या सुनीलचं वय किती आहे? 12 वर्ष. बरोबर. 12 वर्ष ऍड करावे लागतील ना सध्याचं चालूचं वय काढण्यासाठी. हे निघालं 6 वर्षापूर्वीचं. मग आता हे चालूचं वय काढण्यासाठी दोघांमध्ये 6 वर्ष ऍड होतील. तर वडिलांचं वय हे 36 निघालं. बरोबर. आणि सुनीलचं वय हे 12 वर्ष. बघा इथं सुनीलचं 12 दिलं म्हणून 12. वडिलांचं किती निघालं? 36 वर्ष निघालं. बरोबर आहे का? आता प्रश्न काय विचारलाय बघा यांनी? 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? बरोबर आहे का? 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतर म्हणजे आता काय करायचं आपल्याला? भविष्यात जायचंय. बघा सध्याचं चालूचं वय सुनीलचं 12 आणि वडिलांचं 36 हे निघालं चालू. 6 वर्षानंतर काय होणार? वय दोघांचं वाढणार आहे. तर सुनीलचे पण 6 वर्ष वाढतील आणि वडिलांचे पण 6 वर्ष वाढतील. तर वाढवा आता. सुनीलचे 6 वर्ष झाले, ह्याचं झालं 18 आणि ह्यांचे 6 वर्ष झाल्यानंतर ह्याचे झाले 42. बरोबर. आता हे निघालं वय, पण आपल्याला काय काढायचंय? तर हे 1 मिनिट मी भविष्य लिहितो. म्हणजे कधीचं? 6 वर्षानंतरचं हे वय निघाले. बरोबर आहे का? आपल्याला गुणोत्तर प्रमाण पण कधीच विचारलंय? तर 6 वर्षानंतरच गुणोत्तर प्रमाण विचारलंय, चालूचं विचारलेलं नाही. बरोबर आहे. तर 6 वर्षानंतरच विचारलंय. मग आता बघा आपल्याला दोघांचे वय सापडले. सुनीलचे 18 वर्ष आणि वडिलांचं 42 वर्ष. आता याचं गुणोत्तर प्रमाण काढताना काय करतो आपण? की ह्या दोन्ही संख्या कुठल्या एकाच पाड्यात आहेत का ते बघतो. तर बघा आपल्याला 6च्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहेत. तर 6ला ह्या दोन्ही संख्येने तुम्ही भाग लावू शकता. बघा 6 1 6, 6 3 18, 6 7 42. बरोबर. जर हे प्रमाण निघालेलं आहे, बघा हे प्रमाण निघालेलं आहे. परंतु तुम्हाला जर थोडंसं अवघड जर वाटत असेल तर 6 ने ह्या दोघांना साधा भागाकार करा. बघा 18 जर घेतली तर आपण 6 1 6, 6 3 18. बघा 0 उतरून घेतले 42, 6 7 42. बरोबर. अशा प्रकारे सुनीलचं वय प्रमाण निघालं 3 आणि वडिलांचं प्रमाण निघाले 7 वर्ष. पर्यायामध्ये बघा पहिल्या क्रमांकाचा जो पर्याय आहे 3 7, अशा प्रकारचं हे तुमचं प्रमाण निघालेलं आहे. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा पर्याय अगदी बरोबर आहे. मित्रांनो, जर का तुम्हाला कुठला टॉपिक जर अवघड वाटत असेल तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. आणि काही प्रॉब्लेम जरी आला तर कमेंटमध्ये त्याला सांगा. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते विश्लेषण करून सांगू. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.